झिनत मी कालच मस्कत सकून पाविल्ली. आपल्या हॉलात वणटीक तेकून पाय पातलावन ती बशिल्ली. गॅलरीच्या ग्रिल्सांतल्यान मडवयण लांबचे लांब पान चोचीत घेवन आयली ते तिणें पळयलें आनी तिच्या तोंडार हांसो फाकलो. क्या गे चिडिया, मैं बाइक के पास जाते समय तो छोटे छोटे बच्चों को खिलाती थी. अब क्या फिर से बच्चे जनेगी? अच्छा है तुम्हारा. बाई को एक बच्चा हुआ तो सबकी जान निकाल दी उसने. मनातल्या मनात उलयतनाच झिनतबीचा आवाज केन्ना मोठो जालो तिचो तिकाच कळ्ळो ना. क्या मैं किससे बातें करती? नहीं गे, ये मड़वैन को देखा, फिर से घोंसला बनाने आई है. उनका क्या, साल में कितने बार बच्चे निकालते उन्हें ही मालूम. जाने देंगे, अल्लाह ने उन्हें इतना काम दिया है. कुछ भी कहे तस्लीमा, वहाँ मस्कत में घर में बैठे बैठे मेरी जान निकालती थी. हमारे घर में देख कितना सुकून मिलता है. हाँ अम्मी, अपना घर तो अपना होता है. अगे तेरा जेठ कहाँ है? मैं को आए पूरा एक दिन हो गया, आया नहीं किचकिच करने. क्या बोलूँ अम्मी, नसरीन को उसने वापस मारा है. उसका हाथ तोड़ा इस बार. अब मैके गई हो. क्या इस बार भी? या अल्लाह, ये बेटा मुझे सुकून से जीने को भी नहीं देगा. तस्लीमा, अब क्या मैं नसरीन को उस राक्षस के पास नहीं भेजूंगी. बहू हुई तो क्या हुआ, बेटी जैसे है वो मेरी. तलाक देके छोटी उसे. उस्मानाची खबर ऐकून झिनतबीक राग सावरलो ना. तो कितलेच वेळ बडबडत रावली. झिनतबीक 3 चले आणि 1 चली. धाकटो चलो 5 वर्साचो आसतना तिचो घोव पेड्डेर जालो. तांचें ल्हानशें हॉटेल आसलें, ताचेर तांचो संवसार टामटीम चलतालो. तिचो घोव गेलो तेन्ना नाझीर 8वेंत शिकतालो. तो पयलीं सुटी बी आसल्यार बापाय वांगडा हॉटेलार वतालो. बापूय ताका गल्ल्यार बसयतालो. इतलोच ताचो हॉटेलाचो अणभव. इतल्यार तो हॉटेल कशें सांबाळटलो आसलो. तिचो घोव आसतना मॅनेजर एकदम बरो मनीस आसलो. सचोटीन सगळो कारभार पळयतालो. आतां नाझीर सांजचो हॉटेलार येतकर तो ताका गल्ल्यार बसयतालो आनी मायेस्त आवाजान सांगतालो, नाझीर तूं अजून ल्हान आसा, सद्या फकत पयशे घेवपाचें काम कर, बाकी सगळें हांव पळयतां. थोडे दीस मॅनेजरान निगुतीन काम केलें. सदांच रातचो तो झिनतबीक घेवन जमा खर्च दितालो. मागीर मागीर तो खर्चूच चड दाखोवंक लागलो. तातूंत हॉटेलांतल्या कामगाराच्यो आयिल्ल्या दिसा कागाळी किजिलां झिनतबी उपगली. तिणें थारायलें हॉटेल कोणाकय थोडे तेंप चलोवपाक दिवचें. मॅनेजर तें घेवंक एका पांयार तयार जालो. म्हयन्याक अमकेच पयशे दिवपाचे ताणें मानून घेतले. कसलीच कटकट नासतना आयतेच पयशे मेळटात म्हूण झिनतबीक सुरवेक बरें दिसलें. पूण दीस वतात तशें भुरगीं व्हड जातालीं. तांचो खर्च वाडटालो आनी झिनतबीक पयशां पासत सर्कस करची पडटाली. झिनतबी जेवण बरें करताली. तिका तिच्या शेजान्नीन जेवणाच्यो ऑर्डरी घेवंक लायल्यो. ती वेगळे वेगळे तरेन बिरयाणी करताली. तिका बिरयाणीच्योच ऑर्डरी चड मेळटाल्यो. 100 जाणांची लेगीत ती ऑर्डर घेताली. उस्मानाक शिकपात व्हडलीशी गोडी नासली. ते परस ताका रांदचे कुडींत लुडबुडपाक आवडटालें. झिनतबीन धंदो सुरू करतकर मोठ्ठे उमेदीन तो अम्मीक आदार करूंक मुखार सरलो. पूण झिनतबीक दिसतालें ताणें पयलीं शिक्षण घेवचें, मागीर हो धंदो जाय तसो करचो. ती आयिल्ल्या दिसा अभ्यासा पासत ताच्या फाटल्यान लागताली. नाझीरान 10वीची परीक्षा दिवन तो शिप बिल्डींग कोर्साक गेल्लो. उस्माना फाटले नफिजा आनी धाकटो रफीक दोगांय आपले तांकी प्रमाण बरे भशेन शिकतालीं. पूण उस्मान मात तिनूय भावना परस वेगळोच जाल्लो. झिनतबी ताचेर सदांच उबगताली. बचपन से ये लड़का मेरी जान खाता है, किस जन्म का बदला लेता है अल्लाह जाने. सगळ्याक पास करपाच्या कायद्याक लागून उस्मान 8वी मेरेन शिकलो. मुखार आनी आपल्याच्यान जायना म्हूण आवयक सांगून मेकळो जालो. झिनतबीन हाच्या ताच्या पांयां पडून ताका गॅरेजींत काम शिकपाक म्हूण दवरलो. 6 म्हयने लेगीत उस्मान थंय उरलो ना. झिनतबीक उस्मान सोडून आपल्या 3 भुरग्यांचो अभिमान दिसतालो. आवयक त्रास दिनासतना ती शिकताली. नाझीरान शिकप पुराय जातकच वास्को नोकरी धरली. नफिजा ट्युशनां दिवन आपलो खर्च भागयतालें. ती जोडपाक लागतकर ताणें आवयक जेवण करून दिवपाचो धंदो बंद करपाक लायलो. नाझीराचें लग्न करून झिनतबीन ताका वास्को बिराड करून दिलें. तितलेसर उस्मान आपल्या मोगिकेक घेवन आपले ताजे कडेन लग्न करून दी म्हूण सांगूंक लागलो. झिनतबीन ताका स्पश्ट सांगलें, अरे पहले नौकरी का देख, एक बिराड देख, बाद में तेरा निकाह करती, समजा. हे खेपे मात उस्मानान आवयचें आयकलें. ताका रांदपाची आवड आशिल्लीच. ताणें आवयचो धंदोच सुरू केलो. 2 मनीस आदाराक दवरले. 2 कुडीचें घर भाड्याक घेवन थंयच आपलो धंदो सुरू केलो. ह्या धंद्यात तो रमलो. झिनतबीक मातसो सुशेग जालो. तिणें रोखडीच नसरीना कडेन निकाह करून दिलो. नसरीन मायेस्त तशेंच कामसू. मायच्या घराक कितेंय आसूं, कोणूय सोयरीधारी येवं, ते येवन मायक आदार करताले. ताका 2 भुरगीं जालीं, सिफा आनी सुफियान. सुफियाना वेळार झिनतबीन सुनेक सांगलें, नजरीन बेटा, तेरे को 2 बच्चे हुए, अब बस कर, तेरे शौहर का कुछ धड़ नहीं, सर फिरा है वो.
मायचे उलोवणें आयकून नसरीन खोशी जालें. मायनच दोतोराक विचारून ताका गुळयो हाडून दिल्यो. पूण माय सुनेन आपलो हो गूठ उस्मानाक सांगलो ना. सुफियान 4 वर्साचो जालो तरी आनीक भुरगे कित्याक जायना तें पळोवन एक दीस उस्मानान बायलेक विचारलें. नसरीनान हांसून म्हळें, नहीं हुआ तो अच्छा ही है. नसरीनान आपल्याक जाप सांगली तें पळोवन उस्मान चाळवलो. पयले खेपे ताणें घरांत खेव केलो. नसरीनाचेर हात लेगीत उबारलो. वयल्यान ताका उणी दुणी उतरां दिवनय रावलो ना. यारा फाटल्यान नाचपा पसत तुका आनी भुरगीं नाकात असो आरोपूय केलो. आपली बायल अम्मी म्हऱ्यांत वतली हें उस्मानाक खबर आसलें. तोय आवयगेर आयलो आनी नसरीनाक गाळी फस्ती घालून बायलेची कागाळ ताणें जिनतबीक सांगली. जिनतबीन पुताकच बरो तापयलो आनी सांगलें, देख उस्मान, तेरे को मेरा बेटा कहते हुए भी मुझे शर्म आती है, पर नसरीन मेरी बहू नहीं बेटी है. उसको कुछ किया तो देख, छोड़नारी नहीं मैं तेरे को. उसका दूसरा निकाह बना के दूंगी. तेरे जैसे हरामी के पास नहीं छोड़नारी. आवयचो अवतार पळोवन उस्मान मुक्काट्याने उठून गेलो. 2 म्हयने उस्मान बरो रावलो. बायल भुरग्यांच्यो बऱ्यो तोखणायो केल्यो. मागीर ताणें परत किजेला करूंक सुरवात केली. ताची जोड बरी आसली, पूण जोडीक पांय चड आसले. ताचो स्वभावूच फसफसो. तितले नसरीन काटकसरी. ते घोवान खर्चाक दिल्ल्या पयशांतले थोडे तरी पेल्यान काडून दवरताले. इतले मजगती जिनतबीन नफिजाचे मस्कत रावपी जावयजा कडेन लग्न करून दिल्लें. रफिकान आपलें शिकप पुराय जातकच बापायचें हॉटेल परत चलोवंक घेतिल्लें. हॉटेलाचेर रफिकाचो जम बसतकच जिनतबीन ताचेंय लग्न करून ताका आपल्याच म्हऱ्यान दवरलो. जिनतबीक मनापासून दिसतालें, इनके पीछे बच्चों को बढ़ाते बढ़ाते मैं बहुत थक गई हूँ. अल्लाह, मेरे तीनों बच्चे अपने अपने घर में खुशहाल है, पर ये उस्मान किस जन्म का बदला लेता है तुम्हीच जाने अल्लाह. तिच्या ह्या उतरांची परत परत याद करून दिवपाची परिस्थिती उस्मानान तिचेर हाडिल्ली. हर्षिताचो नसरीनाचेर जीव. नसरीना वेल्या मोगाक लागूनच मदीं मदीं ताचें मन बिथरतालें. नसरीन दिसूंक सोबीत. ते कोणाय बरोबर पळून वचत हाचोच ताका भंय दिसतालो. बरो आशिल्ल्या वेळार तो ताका कितें कितें हाडटालो आनी आपल्याक सोडून वच्चें ना असो सोपूत घेवंक लायतालो. नसरीनी ताचेर मनापासून मोग करतालें, पूण ताची तकली हुर्र जाली काय तो कोणाकच वळखनासलो. नसरीनाचो बेठोच दुबाव घेवन ताका जाय पाय उलयतालो. केन्ना केन्ना नसरीनाचो तोल सुट्टालो. अशा वेळार तो ताका पेट घालतालो. मेरे को जापा देती, तेरे को तलाक देके छोड़ता देख, जा किसके पीछे जाना है. इतलें करून तो ताका धमकी दितालो. अम्मी को बोला तो देख हाँ क्या करणारा, सच्ची दुसरी औरत लाके रखूंगा घर में. नसरीन सगळें मुक्काट्याने सोंसतालें. हाचो परिणाम भुरग्यांचेर जातालो. भुरगीं बापायक थर्त भियेतालीं, पूण भुरगीं ताचो जीव. तांची अपुरबाय करपाक तो खंयच फाटीं सरनासलो, पूण भुरगींच ताचे कडेन वचूंक तयार जायनासलीं. त्या दिसा कितें जालें, ताणें भुरग्यांक चॉकलेटी हाडल्यो आनी सांगलें, मेरे पास आके पप्पी दे दो फिर चॉकलेट ले लो. सिफा आवय फाटल्यान लिपलें. सुफियान धांवून गेलो, बापाय हातांतली चॉकलेट घेतली आनी आवगी दीदी म्हणत कुडीत वचून बसलो. पूण बापायक पापी दिली ना. उस्मानाची तकली सणसणली. ताणें बायलेचेर फोग काडलो. तुम्ही घर में इतने गडबड करते जी, इसी वास्ते बच्चे तुमना डरते हैं. रडत नसरीनान म्हळें. त्या बरोबर उस्मान रागान खुबलो. ताणें नसरीनान वंटी रापटिलें आनी बडबडतच भायर सरून गेलो. तो वतकर भुरगीं धांवून भायर आयलीं. ती एके वटेन आवयचे दोळे पुसतालीं आनी एके वटेन आपुणूय रडटालीं. तिगांय एकामेकाक वेंग मारून हॉलांतूच पडून रावलीं. थंयच भुरग्यांक न्हीद लागली. बऱ्या वेळान उस्मान बिरयाणीची पॅकेटां घेवन आयलो. भुरग्यांक आवडटा म्हणून चिकन लॉलिपॉपूय हाडलें. ताका असो खुबतकच बरें बरें खावंक घेवन येवपाची संवय आसली. जशें कितें थोड्या वेळा पयलीं आपणें केल्लो खेव तो विसरूनच वतालो. निचुऱ्या दोळ्यांनी भुरग्यांनी बापायक पळयलो आनी दोळे घट्ट धापून आवयच्या वेंगेंत मुंगरलीं. दुसरे दीस भुरग्यांनी जिनतबीक सगळी गजाल सांगली आनी म्हळें, दादी हमी उश घर में नहीं जानाले, आपके पाशीच लयनाले. जिनतबीन नातराक वेंगात काडली आनी नसरीनाकय आपोवन घेतलें. त्याच दिसा उस्मान दनपारचो आवयगेर आयलो. जिनतबीक ताचो सामको राग आयिल्लो. तिणें ताचेर 2 थापटां फुलयलीं आनी इतिश्ट तापयलो. निमणें सांगलें, जात मेरे घर में फिर से पाँव नहीं रखनारा. मेरे बाय को तलाक देने की धमकी देता है ना तू, अब देख मैच तेरे को तलाक दिलवा कर बाय का दुसरा निकाह बनाती. इतलो वेळ उग्गी रावन आवयचें उलोवप आयकुपी उस्मानान गरजूनच म्हळें, मेरे बीबी बच्चा है वो, तू क्या तलाक देनारी, मैं लेके जाना रहा उन्हें मेरे घर. क्यों मार मार के उनको जान निकालने को, मेरे फूल जैसे बच्चे को तेरे डर से बुखार चढ़ा है. इतले उलोवन जिनत बी रावली ना. तिणें हातांत धरून पुताक भायर घालो आनी धडाक्कून दार धापलें. तिणें ताका वशिमरात दिली आनी म्हळें, अपना गंदा मुंह दिखाने को बार बार यहाँ मत आओ. मेरे अम्मी होके मुझे भगाती है और बहू को गोद में बिठा कर रखी है. हाँ हाँ तुझे भगानारीच मैं. और सुन, वो मेरी बहू नहीं बेटी है. अब उसका दुसरा निकाह बना के छोडणारे मैं. आवयन परत लग्नाची गजाल उलयतकर उस्मान भियेलो. आवय उलयता तशें करता हाचो ताका भंय जालो.
तो आवय काकुटे कायलो परत अशें करचो ना म्हूण सोपूत दिवंक लागलो. पूण जिनत बी बदली ना. तिणें ताका कसोच घरांत घेतलो ना. असो 2-4 खेपो येवन तो रडून बेकून गेलो. पूण आवय घट्ट रावली. नसरीन लग्ना पयलीं कपडे शिवंक शिकिल्लें. जिनत बीन आपलें मिशीन ताका दिलें आनी लोकांचे कपडे शिवून दिवंक लायले. कशेंय करून नसरीनाक आपल्या पांयार उबें करपाचो तिणें निश्चय केल्लो. 2 म्हयन्यांनी ईद आसलो. घोवाचो मार नसरीन केन्ना विसरिल्लें. ताकाय आतां आपले घरा बसपाची उमळशीक लागिल्ली. पूण मांयक कशें सांगप? ईदाक तरी मायन ताका घरांत घेतल्यार पुरो म्हूण तें अल्ला कडेन आर्गां ओंपतालें. उस्मानाकय बायल भुरग्याक मेळपाची उमळशीक लागिल्ली. आवय कडेन परत तोंड फाफडूंक ताका धीर जायनासलो. तो वास्को गेलो आनी व्हडल्या भावाक ताणें विनवणी केली. म्हयनोभर ताचे जाल्ले वटवटे पळोवन जिनत बीचो जीव पयलींच कळवळिल्लो. तिणें नाझिराची सांगणी रोखडीच मानून घेतली. व्हडा खोशयेन मटण मिठाई घेवन उस्मान आवयगेर आयलो. दुसऱ्या दिसाक नसरीनान मायक म्हळें, अम्मी अब मैं मेरे घर जाती. जा, पर ये भी तुम्हाराच घर है, याद रख. वापस तेरे शौहर ने कुछ किया तो सीधा मेरे पास आओगी. ए तेरे ससुराल नहीं, मायकाच समज हां. उस्मान खऱ्यांनीच बदलिल्लो. बायल भुरग्यांक जीव करतालो. जिनतबीचो हुस्को मातसो कमी जालो. तेन्नाच नफिजा गुरवार म्हणपाचें तांकां कळ्ळें. लग्न जावन 3 वर्सांनी ताका गुरवाजार आयिल्लो. ताची मांय ताका बायटेराक गोंयांत धाडूंक तयार नासली. तिणें जिनतबीकच मस्कत आपयली. दोनूय पुताक उस्मानाचेर लक्ष दवरूंक सांगून ती मस्कत गेल्ली. 6-7 म्हयने धुवेगेर रावन ती पयरच गोंयांत आयिल्ली. आज तस्लिमा कडल्यान नसरीनाची खबर आयकून संतापान तिच्या दोळ्यांतल्यान दुकां आयलीं. या अल्लाह, क्या रखा है मेरे नसरीन के नसीब में म्हणत तिणें दोळ्यांक पदर लायलो.